निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। भानामती, काही पावलं मागे उभे राहा. हे काय होते? आलं का तुझ्या ध्यानात की तुझ्याकडे जी तंत्रविद्या आहे तिचे काही मूल्यच नाही. सोडवा मला, सोडवा मला. बाहेर ज्या स्त्रिया उभ्या आहेत त्यांना तुझी ही अवस्था दाखवायला हवी, म्हणजे त्यांनाही समजेल की तू काही सर्वश्रेष्ठ नाहीस. दुसऱ्यांना भय दाखवून तू सत्ता गाजवतेस, ते काही योग्य नाही. चुकलं, चुकलं. मला मला माफ करा. मला सोडा, मला सोडा. सोडा मला. चुकले मी. माफ करा. भानामती, परमेश्वराचे स्मरण पूजन केवळ शुद्ध अंतःकरणाने कर. तुला शक्तीची उपासना करायची इच्छा असेल तर ती कर, परंतु हातून लोकांचे कल्याणच होऊ दे. जर हातात तलवार असेल तर त्याने एखाद्याचा जीव घ्यायचा की रक्षण करायचे हा निर्णय महत्वाचा. तुला समजते आहे ना मी काय म्हणतो आहे ते? वय, तर सोडा मला. आणि सगळ्यात महत्वाचं, कुणाही विषयी इतका द्वेष हीच मूळ समस्या आहे. तू एक स्त्री आहेस भानामती, स्वतःचे ममत्व जागे कर. अलख निरंजन. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदेश। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी शुभम भवतो। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदेश। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। हे कुलदैवत, हे जगतपिता, असा कसा मायावी खेळ आहे की माझी भक्ती हरली आणि असत्याचा विजय झाला। ज्यांच्यावर मी इतकं प्रेम केलं ते मला सोडून परस्त्रीकडे गेले। हे दुःख मला सहन होत नाही। ही धरती दुभंगून मला पोटात घेईल तर बरं होईल। मी हारले, माझा पराभव झाला। महादेव शंभो।
भानामती, नाद गेलं की ग? असं कसं गेलं ग? बरं राहून दे, नंतर चला सांग. बाई, गेलं ते निघून. अगं पर तू तर म्हणत होतीस की समजा चांगलं चालू आहे. नात तुझ्या संग बोलत्यात, तुझं कौतुक बी करत्यात. कौतिक आपलं नाही, त्या मैनावतीचं आहे त्यातनी. आपल्या तर नुसत्या चुकाच दिसत आहे. बरं असं कसं झालं ग? फार उलटा डाव पडला बघ. ती रोहिणी आली होती बघ देवीकडनं. बाई, हा बाई, तिनंच काहीतरी उतारा टाकला असेल बघ. अगं नाही ग, मी तिथंच होते. तुझ्या ध्यानात नसेल आलं. होय, तसं बी असेल. हा, तिकडं आलं ते बघवलं नाही ना त्या मैनावतीला. तिनंच काहीतरी कुडा फावडा केला असेल बघ. मला तर वाटलं होतं नात आता इथं लई दिवस राहत्याल, मग देवीचा निरोप येत्याल, देवी इथं येऊन तुझ्या पाया पडत्याल. ह्या येळेस नाही. एक डाव हुकला म्हणून काय झालं? हर वेळेस हुकत नसतो. हे श्री पार्वतीपते, स्त्री राज्यात श्रीनाथ जर इतर स्त्रियांकडे गेले तर राज्यात काय काय बोलतील? मला त्यांच्या समोर जाणं शक्य होणार नाही. श्रीनाथ राजवाड्यात पुन्हा लवकर यावे ही प्रार्थना प्रभू. सत्य हे परब्रह्म आहे. सत्य हे परमतप आहे. सत्य हेच श्रेष्ठ यज्ञ आहे. सत्यावरच पृथ्वी टिकून आहे आणि सगळ्यांचे अस्तित्व हे सत्यामुळेच टिकून आहे. तप, यज्ञ, पुण्य, देवता, ऋषी, जल आणि विद्या या सगळ्यांचंच अस्तित्व सत्यावर अवलंबून आहे. ओंकार सुद्धा सत्यरूपच आहे. सत्याने वायू वाहतो, अग्नी प्रज्वलित होतो, सूर्य उगवतो. सत्यामुळे सगळे प्राप्त होते यात शंका नाही. तराजूच्या एका बाजूला 1,000 अश्वमेध आणि लक्ष यज्ञ ठेवले आणि दुसऱ्या तराजूत सत्य ठेवले तर सत्याचीच बाजू उजवी ठरेल. सत्याला परमधर्म म्हटलेले आहे. जो मनुष्य स्वतःसाठी आणि दुसऱ्यासाठी असत्य बोलत नाही त्याला कर्माप्रमाणे वैकुंठ, शिवलोक आणि स्वर्ग प्राप्त होतं. परंतु हे श्री महादेव, हेच मला आपण माझ्या लहानपणीही शिकवले होते. मग हे पुन्हा का सांगत आहात? जो निद्रिस्त आहे त्याला सत्यच जागवू शकतं.
गहिनी, माझं तुझ्यावर पूर्ण लक्ष आहे. गोरक्षाची साधना पूर्ण होईल आणि प्रथम तो तुझ्याकडे येईल आणि तुला दीक्षा देईल. नाथ परंपरेचे जे तत्व तुझ्यामध्ये आहे ते तुला स्वस्थ बसू देणार नाही. परंतु तुला काय हवं आहे ते अद्याप तुला समजत नाही. गोरक्षाची साधना पूर्ण होईल आणि तो तुला लवकरच भेटेल. तोवर अप्रत्यक्षरित्या मी तुला मार्ग दाखवेल. अहो, तुमचं लक्ष आहे की नाही? काय झालं? अहो, गहिनी कुठे गेलाय ठाऊक आहे का? का घरात नाही का? सकाळपासून बाहेर गेलाय, अजून आला नाहीये. गेला असेल बाहेर कुठेतरी. अहो, तुम्ही त्याला घेऊन तरी या ना. जेवलाही नाहीये तो. बघतो. ए रघु, काका काका काय म्हणता काका? काका पाणी घेऊ का? हा. अरे गहिनी कुठे आहे जरा बघतो का? बघतो की. अरे ही काळजी करत बसली आहे. काका बहिणीचं काय समजतच नाही बघा. एकलाच बसतोय कुठेतरी जाऊन. अरे त्याला सांगा रे, मी वाट बघते. बघतो की काकी, काय बी काळजी करू नका. त्याला घेऊनच या. हो वय वय येतो काका. या, या. हा, येतो. काय करावं या गहिनीला? आता कुठं उडकायचं गहिनीला? आता त्याच्या बानं सांगितलंय ना मग तर बघायच पाहिजे. इथं कुठे सापडला नाही ना. हा मग ते वनात सापडणार. हा हे चला जाऊया. हा चल, मला बी वाटतं वानातच असेल. होय. हा चल, खरंच जायला पाहिजे. काय रे पोरानू, कुठं चाललाय? अहो गहिनी कुठं सापडाना झालाय म्हणून त्याला हुडकाय चाललो तिकडं रानात. अरे देवा, बरं बरं, काळजी घ्या. हा हा येतो. ए चला रे. हा, चल. अरे येतो मी, कुठं दिसेना गहिनी. माझं एक काम कर, तू इकडे जा. ए तू तिकडे बघ, मी इकडे बघतो. हा, चल.
अरे गहिनी गहिनी अरे गहिनी अरे गहिनी 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 यो बघा गहिनी अरे खरंच की समधी काळजी करतात का कुठं गेला असेल मग आणि ह्याला काय आहे का त्याच चला चला अरे वो साप अरे यो साप चावला तर यो पाणी बी नाही बघला अरे गहिनी उठ जो बघ साप गहिनी गहिनी उठ अरे गहिनी उठ जो बघ साप अरे गहिनी अरे गहिनी उठ अरे गहिनी अरे गहिनी उठ के गहिनी जो बघ साप अरे गहिनी उठ गहिनी गहिनी अरे गहिनी उठ अरे उठ की अरे गहिनी अरे इथं काय करते अरे तुझं बात इथं हुडकते तुला गहिनी तू जिथे आहेस तिथे माझं लक्ष आहे तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील